नमस्कार मंडळींनो, मी सचिन वाघमोडे. जन्माला येऊन मला आता 22 वर्ष झाली. खरंच ज्यावेळेस जन्माला आलेलो ना त्यावेळेस जोरात रडलो होतो. बाबांचं स्वप्न होतं की मी डॉक्टर बनावं, पण डॉक्टरच्या हातात बघितली की सुई मला घाम सुटायचा. आईचं स्वप्न होतं इंजिनियर बनावं, पण एकदा गाडी खराब झाली की हात लावलेला तो काळा हात पाहून नकोसं वाटलं. पण माझ्या मनात चाललेला शोलेमधल्या गब्बरच्या धमक्या. खरंच, आणि तो एक सुंदर चेहरा, तो म्हणजे ऐश्वर्या रायचा. नेहमी त्याचाच चेहरा सतत सोयऱ्यासमोर असायचा. कळत न कळत काही ना हो, आज मी मोठा झालो. बाबांचं स्वप्न होतं डॉक्टर, आईचं स्वप्न होतं इंजिनियर, पण डोळ्यातल्या पापण्या काय लवकर नव्हत्या, त्या स्वप्नांना काय पार पाडत नव्हतं. आज गणपतीमध्ये फुकट नाचणारा लहानापासून मी जोऱ्यात, आज गणपतीमध्ये नाचायचेही पैसे घेतो मी. शाळेमध्ये मागच्या बेंचवर बसून सांगणारा मुलांना जोक, आज कोणाला हसवण्यासाठी घेणारा पैसे घेऊ लागलो. कधी ना रडणारा मुलगा आज कॅमेरासमोर खोटं खोटं रडायला लागलो. प्रेम म्हणजे काय असतं हे माहीत नसतानाही त्या कॅमेरासमोर अलगद हिरोईनला मिठी मारणं आज कळायला लागलं. पण या प्रवासात आज मी एकटा नाहीये. असे कितीतरी कलाकार आपल्याला स्वप्नांना वाव देण्यासाठी धडपडत आहे. माझ्या आयुष्यातला एक प्रसंग म्हणजे ना, बाबाकडे मी ऑडिशनला जाताना 100 रुपये मागितले होते. म्हटलं, बाबा मला 100 रुपये द्या ना. बाबांनी रब दिशीन कानाखाली मारली. ती कानाखालीची झाप आजही माझ्या लक्षात आहे. पायी म्हटलं ना की आयुष्यातला सगळ्यात मोठा प्रसंग स्त्री कलाकार. एखादी मुलगी स्टेजवर गळ्यात मंगळसूत्र, हातात बांगड्या, हिरवा शृंगार नटून सजून स्टेजवर येते. एखादी सुंदरशी अशी लावणी करते. ती लावणीचे लोक टाळ्या शिट्ट्या वाजून स्वागत करतात. पण तीच मुलगी जर काळी असली तर कुठल्या टाळ्या शिट्ट्या येत नाही. हा भेदभाव का? म्हणजे नक्की कलेला वावे का कलेवालीला वावे, हा मला पडलेला प्रश्न. पण आता ठरवलंय की सर्व काही बदलायचं. आज आमच्याकडे पोचणारा प्रत्येक कलाकार हा यशाच्या शिखरापर्यंतच असेल, हे आम्ही हमी देतो. मी एक पाऊल कलेकडे टाकले, तुम्हीही एक पाऊल कलेकडे टाका. तुमच्यासमोर सादर करत आहोत सुपरस्टार कलामंच, एक पाऊल कलेकडे. नृत्य, ॲक्टिंग, अभिनय हे सर्वांचा सहभाग घेऊन सादर करीत आहोत सुपरस्टार कलामंच. आवर्जून भेट द्या. आमचा संपर्क डिस्प्लेवर आहेच. धन्यवाद.